चंद्रपुर पुलिस द्वारा कोरोना महामारी के संबंध में जन जागरण करने हेतु एक रंगोली स्पर्धा का आयोजन किया गया, जिसमें अनेक प्रकार की रंगोली कोरोना के संबंध में जन जागरण करने हेतु बनाई गई। चंद्रपुर पुलिस द्वारा कोरोना महामारी के संदर्भ में जन जागरण करने हेतु मेरा परिवार मेरी जिम्मेदारी इस विषय पर आज रंगोली स्पर्धा का आयोजन किया गया और यह स्पर्धा पुलिस वेलफेयर बहुउद्देशीय सभागृह में आयोजित की गई। मौके पर बड़ी संख्या में महिलाओं ने तथा युवतियों ने सहभाग लिया तथा उन्होंने इस मौके पर अनेक विषयों पर कोरोना के संबंध में जन जागरण करने हेतु रंगोली बनाई, जिसमें उल्लेख किया गया था कि किस प्रकार कोरोना से अगर बचना है तो सोशल डिस्टेंस का पालन करें, अपने हाथों को सैनिटाइज करें, मास्क पहने इत्यादि विषयों का समावेश था। यह स्पर्धा पुलिस अधीक्षक अरविंद साल्वे के मार्गदर्शन में आयोजित की गई तथा इस दौरान होम डीएसपी शेखर देशमुख, पुलिस निरीक्षक भगत, उप निरीक्षक अश्विनी वाकड़े मैडम आदि मौजूद थे। साथ ही परीक्षक की जिम्मेदारी सुदर्शन बारापात्रे सर ने निभाई। वहीं इस रंगोली स्पर्धा के संबंध में पुलिस निरीक्षक भगत सर ने जानकारी दी। आज रोजी या ठिकाणी पोलीस कुटुंबातील ज्या गृहिणी आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता। अंदाजे 25 स्त्रियांनी भाग घेऊन कोरोना या विषयावर जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध अशा कल्पकतेने त्यांच्या मार्गदर्शनात रांगोळ्या काढल्यात आणि एक जनजागृतीचा संदेश जनमानसापर्यंत कसा पोहोचता येईल याचं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असं 3 बक्षीस या ठिकाणी रोख पारितोषिकासह देण्यात आलेले आहेत। इतरांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षिसं जाहीर करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी शेखर देशमुख साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी भेट दिली आणि या ठिकाणी चांगला कार्यक्रम जो आहे पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आलेला आहे, जेणेकरून जनमानसामध्ये कोरोनाविषयी जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश है। इस प्रतियोगिता में पहला क्रमांक कुमारी भाग्यश्री सदाशिव पेंदाम और दूसरा क्रमांक श्रीमती प्रतिभा राजेश जंगम और वहीं तीसरा क्रमांक कुमारी निशा यशवंत कोशमशिले ने हासिल किया। और साथ ही इस मौके पर अन्य स्पर्धकों को प्रोत्साहन पर पुरस्कार दिया गया, जिसमें शीतल निरंजने, रश्मि दोटे, कुमारी प्रीति सोयाम, नेहा मेश्राम, शीतल नन्नावरे का समावेश था। इस स्पर्धा में बड़ी संख्या में महिलाओं ने तथा युवतियों ने सहभाग लिया। इस कार्यक्रम का संचालन तकरार और शाखा पुलिस अधीक्षक कार्यालय में कार्यरत मंगला आसुटकर ने किया। इथे एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आहे, त्याच्यामुळे महिलांमध्ये खूप मोठा सहभाग इथे दिसून येत आहे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्वजण लॉकडाऊनमध्ये घर बसले सगळे महिला आपल्या कामात व्यस्त होते, परंतु एसपी साहेब यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून महिलांमधील कलागुणांना वाव मिळवण्यासाठी कोविड-19 माझे कुटुंब माझी जबाबदारी या अनुषंगाने काय कोरोना हटवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो या रांगोळीच्या माध्यमातून इथून दिसून येत आहे आणि महिलांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि एसपी साहेबांचा खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये भगत साहेब आणि PS यांच्यामुळे मला खूप उत्साहाने इथे महिला रांगोळी टाकत आहे आणि या महिलांच्या रांगोळी या कलागुणांना कुठेतरी वाव दिसून येत आहे आणि सहभाग झाले। सध्या कोरोनारूपी महासंकट हा सगळ्याच ठिकाणी वाढलेला असून त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती घडविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने पोलीस विभागातील माननीय पोलीस अधीक्षक सर साळवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक रांगोळी स्पर्धा करून जनजागृती घडवण्याचा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे। त्या अनुषंगाने स्पर्धकांनी आपण बघितलं असेल तर स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढून भरपूर साऱ्या याच्यातून माहिती दिलेली आहे की कोरोना संकटामधून कसं काय सावरले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना संकटामधील माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो त्यांना दिलेला आशय होता, त्या अनुषंगाने स्पर्धकांनी खूप सुंदर रीतीने रांगोळी काढलेली आहे। त्याच्यातून नक्कीच मला असं वाटते की जनजागृती घडेल आणि सर्वांना त्याबाबतचं महत्त्व कळेल।